हॅलो, आज आपण एक नवीन स्टोरी घेऊन आलो आहोत. प्रेम करावं का? रात्रीचे 1 वाजले होते. बाहेर हलका पाऊस पडत होता आणि अथर्व आपल्या रूमच्या बाल्कनीमध्ये एकटाच बसला होता. हातात कॉफीचा कप, फोनमध्ये जुने फोटोज आणि डोक्यात फक्त एकच प्रश्न, खरंच प्रेम करावं का? कारण ज्या व्यक्तीसाठी त्याने सगळं दिलं होतं तीच व्यक्ती त्याला एकटं सोडून गेली होती. अथर्व आधी असा नव्हता. तो खूप हॅप्पी मुलगा होता. फ्रेंड्स, जोक्स, बाईक राईड्स, लेट नाईट टॉक्स यातच त्याचं जग होतं. पण मग त्याच्या आयुष्यात ती आली, अन्वी. पहिल्यांदा तो तिला कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये पाहिलं होतं. साधा व्हाईट ड्रेस, केसांवर पडणारा हलका पाऊस आणि चेहऱ्यावर एक सुंदर स्माईल. त्या एका क्षणात अथर्वचं मन हरवलं होतं. सुरुवातीला फक्त नजरावर नजर, मग हळूहळू बोलणं, नंतर रोजची सवय, जेवलास का, घरी पोहोचलास का, टेक केअर, छोट्या छोट्या गोष्टींमध्ये दोघांचं जग तयार झालं होतं. अन्वी खूप केअरिंग होती. अथर्व उदास असला की ती लगेच ओळखायची. तू हसला नाहीस ना तर दिवसच बोरिंग वाटतो, ती म्हणायची. आणि अथर्व पुन्हा हसायचा. एका दिवशी दोघं पावसात बाईकवर फिरत होते. रस्ता शांत होता, थंड हवा आणि मागून अन्वीने त्याचा हात घट्ट पकडला होता. त्या क्षणी अथर्वला वाटलं, बस हिच्यासोबतच आयुष्य जगायचं. पण आयुष्य आपण ठरवतो तसं नसतं. हळूहळू अन्वी बदलू लागली. कॉल्स कमी, मेसेजेस ड्राय आणि भेटणंही कमी झालं. अथर्व रोज विचारायचा, सगळं ठीक आहे ना? ती फक्त म्हणायची, हो, बस थोडी बिझी आहे. पण तिच्या आवाजातलं अंतर त्याला जाणवत होतं. एक दिवस अन्वीने त्याला भेटायला बोलावलं, त्याच जागी जिथे त्यांनी पहिल्यांदा एकत्र कॉफी घेतली होती. पण आज वातावरण वेगळंच होतं. ना हसू, ना एक्साइटमेंट, फक्त शांतता. काही क्षणांनी अन्वी बोलली, अथर्व, आपण इथेच थांबूया. अथर्वच्या हातातून कॉफीचा कप हलकेच खाली पडला. म्हणजे अन्वीच्या डोळ्यात पाणी आलं. मी आता हे रिलेशनशिप पुढे नाही नेऊ शकत. पण का? मी काही चुकलो का? ती शांतपणे म्हणाली, कधी कधी प्रॉब्लेम प्रेम नसतं, टायमिंग चुकीचं असतं. त्या दिवशी अथर्व पूर्णपणे तुटला. रात्री झोप नाही, दिवसभर मन नाही. सॉंग्स ऐकले की तिची आठवण, पाऊस आला की तिची आठवण. तो स्वतःलाच विचारायचा, जर शेवटी सोडूनच जायचं असेल तर प्रेम करावंच का? महिने गेले. हळूहळू अथर्व स्वतःला सावरू लागला. त्याने पुन्हा हसायला शिकायला सुरुवात केली. आईसोबत वेळ घालवू लागला. फ्रेंड्ससोबत बाहेर जाऊ लागला. एक दिवस त्याचा मित्र म्हणाला, तू अजूनही तिच्यावर प्रेम करतोस? अथर्व हलकासा हसला. प्रेम संपत नाही रे, फक्त माणसं दूर जातात. मग प्रेम करावं का? मित्राने विचारलं. अथर्व काही क्षण शांत राहिला आणि मग म्हणाला, हो, प्रेम नक्की करावं. कारण प्रेम आपल्याला एखाद्यावर जीवापाड प्रेम करायला शिकवतं, काळजी करायला शिकवतं, स्वतःपेक्षा कोणीतरी स्पेशल वाटायला शिकवतं. कधी कधी प्रेम अपूर्ण राहतं, पण त्या आठवणी मात्र आपल्याला आयुष्यभर सुंदर बनवतात. थँक्यू फॉर वॉचिंग.